कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर आशा करते तुम्ही छान मस्त असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामी समर्थच्या नामस्मरणाने आजची सुरुवात करते. तर 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि शनिवारी पौर्णिमाच सुरू होणार आहे, ती रविवारी संपणार आहे. तर आता 9 डिसेंबरपासून ते दत्त जयंती 15 तारखेपर्यंत पौर्णिमेपर्यंत आता हे पारायण चालू झाले आहेत आणि सगळ्यांच्या घरी स्वामी भक्त असतील ते सगळे स्वामी सेवेत असतील आणि पारायण गुरुचरित्र पारायण चालू झाले आहेत. ते सगळी स्वामीची सेवा करतात आहे. त्याच्या काळामध्ये पारायण चालू आहे आणि ते आपल्याला कोणाला जमत नसेल किंवा माझ्या ताईंना, मैत्रिणींना, दादांना करायची खूप इच्छा आहे, पण ते ह्या काळामध्ये जमत नसेल किंवा काही अडचण असेल किंवा नोकरी करत असतील आणि त्याच्यामुळे आपल्याला करायला अडचण होते, प्रॉब्लेम येतो घरातल्या कुठल्या अडचणीमुळे आपल्याला ते शक्य होत नाही. तर गुरुचरित्राचं पारायण करायला जर जमलं नसेल तर ते टेन्शन अजिबात घ्यायचं नाही की दुसरे करतात तर आपल्याला आपल्याला वाटत असेल की आपण पण करावं. हेच गुरुचरित्र पारायण केल्यामुळे खूप फायदा होतो आणि आपल्याला करायची खूप इच्छा असते आणि आपल्याला ती करायला प्रॉब्लेम येतो, करावंसं वाटतं, खूप इच्छा असते पण ते करायला होत नाही, मिळत नाही. आणि मी हेच सांगेल की मनात काहीही आणायचं नाही आहे. ह्या सप्ताह हा पूर्ण गुरुचरित्र पारायण सारामृत ह्याचं पठण केलं जातं, नामस्मरण केलं जातं. स्वामीच्या मठात जाऊन नामस्मरण सगळं काही उत्साह चालू आहे. सप्ताह हा आठवडा खूप म्हणजे स्वामीच्या नावानेच ती जप सर्व काही असतं. तर मठात जाऊन तिथे तुम्ही पूजा पठण केलं तरी चालतं. ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला नाही मिळालं तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक मंत्र जरी तुम्ही बोलला ना तरी सुद्धा खूप आलं त्याच्यामध्ये, सगळी सेवा आली. तर तुम्ही काही मनात विचार आणू नका की मला हे गुरुचरित्र पारायण करायला मिळालं नाही आहे तर कसं होणार काय, तर काही नाही आहे. स्वामी आपल्याबरोबर आहे. स्वामीचं नाव घ्या, स्वामीचं जप करा आणि मंत्र करा. एक मंत्र म्हटलं तरीसुद्धा भरपूर आलं आणि सेवा ही करणं महत्त्वाचं आहे. मनापासून सेवा करणं ही महत्त्वाची आहे. तर एक मंत्र म्हणजे आता कसं, आता हे जे पारायण चालू आहे ते म्हणजे ह्या आठवडा 9 डिसेंबरपासून ते 15 तारखेपर्यंत तर सप्ताह पूर्ण पारायणच आहे. सारामृत गुरुचरित्र सारामृतचं पठण केलं जातं. तर त्यावेळेस कसं, आता आपल्याला जमत असेल तर 3 अध्याय वाचा, त्याच्यानंतर पुढचा अध्याय वाचायचा असतो, त्याच्यानंतर पुढचा अध्याय असा वाचायचा असतं. तर तुम्ही असा अध्यायसुद्धा वाचू शकता. एका दिवसात जमेल तर एका दिवसात जेवढं होईल तेवढं वाचा. असं काही मनात आणायचं नाही आहे की आता हे मला करायला भेटलं नाही तर मी काय करू. पुन्हा एकदा सांगते, गुरु सारामृतचं पठण करा, तारक मंत्राचा जप करा, 1 माळ तारक मंत्राचा जप करा, 11 माळे करा आणि नाही जमलं तर तुम्ही फक्त स्वामी समर्थाचं नाव घेऊन जप केला तरीसुद्धा खूप आहे. आणि फक्त आपण जे काही मनापासून करतो ना ते स्वामीपर्यंत पोचतं. साधी भोळी पूजा आपली मी सांगत आले, साधी भोळी पूजा करतो ना आपण तीच देवाजवळ पोचते, तर स्वामीजवळ पोचणार ते. आणि हे जे पारायण आहे त्या पारायण खूप नियम असतात, खूप व्यवस्थित करावं लागतं. ते म्हणजे दत्ताचाच अवतार आहे. ब्रह्म विष्णू महेश हेच आपले दत्तगुरू आहेत, तेच स्वामी आहे. म्हणजे ह्या दत्तांची आपण पूजा करा, ह्या दत्तांचं पारायण करा किंवा सारामृत पठण करा. पठण नाही जमलं तरी मी पुन्हा सांगते, तुम्ही 11 माळेचा किंवा 1 माळेचा तारक मंत्राचा जप करा, स्वामी समर्थाचा जप करा. तर त्यात खूप सेवा आली आणि मनापासून सेवा करा. हेच मी पुन्हा पुन्हा सांगते. साधी भोळी पूजासुद्धा आपल्या स्वामीजवळ जाईल. आणि दत्त महाराजांची मूर्ती आपल्या घरामध्ये असली पाहिजे, ती नक्की आणा. नसेल तर नक्की आणा. स्वामींचा फोटो आणा, मूर्ती आणा.
तर एखादी मूर्ती स्वामीची आपल्या घरात पाहिजेच, त्यांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. आणि फोटो जरी असला तरीसुद्धा चालेल. आणि दत्ताची सुद्धा मूर्ती आणा, दत्ताचंच रूप आहे स्वामी समर्थ, हे दत्ताचंच रूप आहे, दत्ताचाच अवतार आहे. त्याच्यामुळे दत्ताचं मूर्ती असली तरी पण चालेल, पण त्याच्यासोबत दोन्हीची मूर्ती असेल, फोटो असेल तरीही चालेल. तर त्यांची सेवा आपल्या हातून घडणं हे महत्त्वाचं आहे. आणि स्वामींचा आपल्या घरात वास राहणं, आपल्या घरात सतत राहणं हे महत्त्वाचं आहे. स्वामीचा फोटोची मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती दत्ताची मूर्ती आणा, तुम्ही त्यांची पूजा करा. नसेल तर तुम्ही आत्ता आणू शकता. तर हातून त्यांची सेवा होते हेच खूप आहे. आणि त्यांच्या नावाने जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही जप करा. तर असं तुम्ही जप केल्याने सुद्धा आपली सेवा पोचतेच. तर इतकं केलं तरी खूप आहे. त्यामध्ये मूर्ती नसेल, फोटो नसेल तर तुम्ही नक्की आणा, घरात पूजा करा. तर त्याच्यामुळे काय होईल की बाधा असते घरामध्ये, जी काही अडचण असते किंवा इडापिडा असते तर त्याच्यामुळे निघून जाईल. आणि आपल्या स्वामीचा घरात सतत वास राहील. आणि आपल्या घरात सतत स्वामी असावे त्यासाठी आपल्या घरात मूर्ती असणं जरुरी आहे. दत्ताची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती असणं जरुरी आहे. तर तुम्ही नक्की आणा घरामध्ये. आणि तर आता मी सांगेल की 9 तारखेपासून आपले सगळे पारायण चालू आहे. तर तुम्ही त्या काळात तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही स्वामीच्या मठामध्ये जा, स्वामींची बसून पूजा करा, स्वामीची सेवा करा, मंत्र म्हणा मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जाऊन. दत्ताच्या मंदिरमध्ये जावा, दत्ताच्या मंदिरमध्ये बसून जप करा. एक माळेचा असा जप करा, 108 वेळा माळ जपा त्यांचा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा तुम्ही एक माळ असा जप केला तरी सुद्धा चालेल. किंवा अजून एक मी तुम्हाला मंत्र दत्त महाराजांचा एक मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही नक्की म्हणा. ओम द्राम दत्तात्रेय नमः, ओम द्राम दत्तात्रेय नमः, ओम द्राम दत्तात्रेय नमः असा हा जप करा, दत्त महाराजांचा जप करा. तर त्यातच तुम्हाला भरपूर आहे, त्यातच त्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की तुमची सगळी मनातली इच्छा पूर्ण होईल. तुमच्या ज्या काही इच्छा असेल ना ते देवाजवळ बोला. दत्त जयंती आहे तर दत्त महाराजांजवळ नक्की बोला आणि स्वामीजवळ बोला. आपण जसं आपल्या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला आपल्या मनातलं काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, काही विचार असेल, काही इच्छा असेल तर जसं आपण सांगतो तसं आपण देवाजवळ बोला, स्वामीजवळ बोला. त्या नक्की आपल्या स्वामी आपली इच्छा पूर्ण करेल. आणि त्याच्या मंत्रामध्ये इतकी जप आहे ना, तारक मंत्र म्हणा, तारक मंत्र, सारामृतचं पठण करा. सारामृतचं पठण म्हणजे गुरुचरित्राचं सारामृतचं पठण करा, त्याच्यामध्ये पण भरपूर ताकद आहे. ते अध्यायसुद्धा 3 आज, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे 3, त्याच्यानंतर ते 3 असे तुम्ही अध्याय वाचले तरी चालेल. पठण गुरुचरित्राचं सारामृत तुम्ही पठण केलं ना तसं तरी पण चालेल. म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही थोडं का होईना पूर्ण करताल, तेवढ्या काळापर्यंत तुम्ही पूर्ण करा. ह्या 8 दिवसामध्ये तुम्हाला नाही जमलं तरी ह्या 4 दिवस राहिलेत तर त्या 4 दिवसामध्ये तुम्ही हे नक्की मंत्र म्हणा, सारामृतचं पठण करा. तर तारक मंत्र म्हणा. तर ह्यात खूप आली, ही खूप सेवा आहे. आणि साधी भोळी सेवा हीच आपली, मी पुन्हा एकदा सांगते, साधी भोळी पूजा केल्यानेच आपली खरीच पूजा मनापासून करणं हे जरुरी आहे. जितकं आपण अंतःकरणापासून मनापासून पूजा करतो ना ती पूजा आपली पोचते देवाजवळ, स्वामीजवळ पोचली जाईल. दत्त जयंतीच्या दिवशी पण तुम्ही दत्त महाराजांचा फोटो ठेवा, घंटी आणि शंख ठेवायचा आहे, साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे, पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. आणि तुम्ही दत्ताची आरती करा. दत्ताची आरती करा, मंत्र म्हणा. त्या दिवशी तुम्ही दत्तपूजनाच्या दिवशी हे सर्व केलं तरी सुद्धा खूप आलं. तर तुम्ही हे सगळं कराल ना तर ते आपण जेव्हा करतो ना तर आपल्या मनात वाईट वेगवेगळे विचार असतो आणि आपण नुसतंच करतो तर त्याला काही अर्थ नाही. हे सगळी पूजा सेवा आपण जेव्हा मनापासून करतो ना त्यालाच खरं महत्त्व आहे. तर ती पूजाच देवाजवळ पोचते. तर आणि मेन म्हणजे सेवा करणं, पूजा करणं म्हणजे एखाद्या गोरगरिबांना दान करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, मुखांना दान करा, त्याच्यात पुण्य मिळतं. आणि मुक्या जनावरांना प्रेम करा.
त्याच्यातच खूप आलं आणि ते सतत आपल्याबरोबरच असतात आणि ते आपल्यावर कधीच अडचण येऊन देणार नाही. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा त्या पूर्ण करतील स्वामी महाराज. आणि ते स्वामीचं एक वाक्य आहे, तुम्हाला माहितीच असेल, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य सगळ्यांना माहिती आहे. तर खरंच स्वामी आपल्याला बोलतात की खरंच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तर ते कुठल्या पण प्रसंगाच्या वेळेस आहे ना, हे वाक्य तुम्ही आठवा आणि त्याच्यानंतर आपल्यावर येणाऱ्या अडचणी प्रसंगाला तुम्ही तोंड देऊ शकता. तुमच्यात तेवढी हिंमत येईल. तर खरंच ते स्वामींचं वाक्य तुम्ही डोळ्यासमोर आणा. आणि सेवा म्हणजे तारक मंत्र, सारामृतचं गुरुचरित्र सारामृतचं पठण हे आहे, ते वाचा. एक अध्याय तुम्ही वाचा दिवसभरात, तुम्हाला जमलं तर पूर्ण अध्याय वाचा गुरुवारच्या दिवशी, किंवा तुम्ही थोडं थोडं वाचन केलं तरीसुद्धा चालेल. ते कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरू करू शकता. आता ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला नाही मिळालं करायला तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, किंतु तुम्ही विचार करू नका की मला मिळालं नाही तर मी तरी काही नाही, साधी भोळी पूजा करा, त्यातच खूप आलं. आणि एवढंच आहे की तुम्ही 108 वेळा मंत्राचा जप करा, 1 माळेचा 11 माळेचा जप करा, स्वामी समर्थाचा जप करा. हेच मी एवढंच सांगेल. हे मंत्र तुम्ही बोललं तर घरात आपल्या सुख शांती पैसा पाणी कशाची सुद्धा कमतरता होणार नाही. आणि सदैव आपल्या पाठीशी स्वामी महाराज राहतील, दत्त महाराज राहतील. आणि दत्ताचाच अवतार आहे स्वामी. तर मी तर सांगेल की खरंच तुम्ही एक मंत्राचं पठण केलं ना तरी त्या मंत्रामध्येच खूप भरपूर ताकद आहे. ते तुमच्या सदैव पाठीशी राहील, तुमच्या अडचणी दूर करतील. आणि आपण जेव्हा सेवा करत असतो ना स्वामीची, तेव्हा ती मनापासून करणं, आपल्या हातून व्यवस्थित होणं, नियमाने होणं जरुरी असतं. करायचं म्हणून करायचं तर त्याला काही अर्थ होत नाही, वाया जातं, तेवढा वेळ आपला वाया जातो आणि त्याच्यातून आपल्याला काही फळ मिळत नाही. त्यामुळे ती सेवा सगळं गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा 11 गुरुवार म्हणा, हे सगळं काही व्यवस्थित नियमानुसार झाले पाहिजे. करायचं म्हणून करू नका. छान असं नियम पाळून, त्याचे सगळे काही जे काही नियम असतात ते सगळे नियम पाळून तुम्ही हे सगळं काही करा, तर त्याला अर्थ आहे. आणि आपली सेवा आपण जी सेवा करणार ना तीच महत्त्वाची आहे. तर आपण जेव्हा बोलतो ना की स्वामी माझ्याशी, आपण जेव्हा देवासमोर बोलतो की मी हे करेन तर तुम्हाला माझं हे होऊ दे पूर्ण, तर मी तुम्हाला हे करेन, किंवा आपण एखाद्या प्रकारचं सौदाच करतो, जे नवस करतो ते एका प्रकारचं सौदाच करत असतो. तर त्याच्यामुळं हे करणं बरोबर मला योग्य वाटत नाही. तर आपण मनापासून सेवा करतो, भक्तिभावाने सेवा करतो, हे जरुरी आहे. देव त्याचा भुकेला आहे. स्वामी म्हणत नाही की मला तुम्ही हे करा, मला ते करा. तुम्ही स्वामीचं जप करा, स्वामींची नित्यनियमाने सेवा करा, सकाळी संध्याकाळी पठण करा, तारक मंत्र म्हणा, तारक मंत्राचा जप करा, 108 वेळा स्वामी समर्थाचा जप करा. हे एवढंच करा तर त्याच्यात खूप आलं. आणि दत्त जयंतीच्या वेळेस, दत्त जयंती आली आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही असं तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. मंत्राचं जप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा जप करा. तर मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होईल. तर ती दत्त जयंती आहे तर त्या दिवशी छान मंत्रांचा जप करा. हे मंत्र आहे मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते मंत्र बोला. ते मंत्र जर मी सांगते, दत्त जयंतीच्या दिवसापर्यंत तुम्ही हा दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा स्वामीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मठामध्ये जाऊन हा जप करा. बसून शांतपणे हा जप करा. ओम राम दत्तात्रेय नमः, हा जप करा. हा जप तुम्हाला नाही जर समजा करायचा तर दुसरा जप तुम्ही करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करा. आणि त्याच्यामध्येच इतकी ताकद आहे ना, भरपूर ताकद आहे की सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होईल आणि दत्त महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तर दत्त जयंती आहे तर खरंच तुम्ही हा जप करा, पूजा मांडणी करा. छान पूजा मांडणी करताना सुद्धा काही मोठी पूजा मांडणी करताना सुद्धा काही पूजेची मांडणी इतकी मोठी नाही आहे, फक्त करा, मंत्र म्हणा, हेच खूप आलं. आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करू. कशा वाटली तुम्हाला ही माहिती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.
Thank you.